सकाळीपासून मी आज बघते मीडियावरती की आतमधून जेलमधून राहताना वाल्मिक कराडची जे दहशत आहे बाहेर बीड जिल्ह्यामध्ये तसंच आहे जसंच होती. पण मी सांगू इच्छिते की एक माझे जे कुछ सूत्र आहे जेलमध्ये बीड जेलमध्ये त्यांनी मला काल रात्री सांगितलेलं आहे. काल रात्री आमच्या 1:30 वाजेपर्यंत बोलणं झालेलं आहे. तो एक कार्यकर्ता होता आमच्या, त्या 9 दिवस बीड जेलमध्ये होता ज्या वेळे वाल्मिक कराड सोबत मारहाण झाली होती आणि असंच कोणी एक थप्पड नाही मारलं होता. खूपच एक काय म्हणतात त्याला, खूप गंभीर जखम, खूप गंभीराने मारले त्याला. मतलब हे खूप जोराने मारलेलं आहे त्यांना. खूप मात जे होता वाल्मिक कराडच्या डोक्यावरती डॉनच्या ते पूर्ण उतरलेलं आहे ते मार खाऊन. आणि आज कशाला बीडचे लोकांना भीतीमध्ये दहशतीमध्ये राहण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे. कशाला हे लोकांना बीडमध्ये दहशत निर्माण करायचं आहे, कशाला? मला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणतीही आज मी बीडची जनताला एक सांगू इच्छिते की जसं की आज ते व्यक्तीने मला सांगितलेलं आहे काल रात्री की हे आपल्या वाल्मिक कराडची जे आहे जे गुंडशाही दंडपशाही पूर्ण संपलेली आहे आणि आज काहीही राहिलं नाही त्यांच्या. आणि जसे त्यांनी मला मारलं होतं त्यांनी असं पण सांगितलेलं मला आणि की जसं ताई तुम्हाला मारलं होतं ना इकडे आणि तुम्हाला निशाण पडलं होता त्याच्यापेक्षा मोठा निशाण त्यांना पडलेला आहे इकडे वाल्मिक कराडला. इतकी मारहाण त्यांच्यासोबत जेलमध्ये झालेली आहे. त्यांच्या माज पूर्ण उतरलेला आहे. त्यांची आज काहीही इज्जत राहिली नाही आहे. त्याच्यासाठी मला असं वाटलं की नाही, मीडियाच्या माध्यमातून आज जे एक दहशत निर्माण करण्याचा हे लोक प्रयत्न करतात, मीडियाच्या माध्यमातूनही मी हे दहशत हटवण्याचा प्रयत्न करते. आणि ज्यावेळी मी बीडमध्ये आली होती ते एक कसम खाल्ली होती मी की मी हे लोकांची दहशत जे आहे, जे ह्यांची दहशतमध्ये भीतीखाली लोक जगताय ते सगळं भीती सगळी दहशत मी संपवणार आहे. आणि जोपर्यंत मी बीडमध्ये आहे हे लोकांची दहशत मी पुन्हा निर्माण, धनंजय मुंडे अँड गुंडा गँग हे लोकांची दहशत मी पुन्हा निर्माण होऊ देणार नाही. तो जनताला मला एकच बोलायचं आहे की वाल्मिक कराडची आता कोणतीही दहशत नाहीये. मीडियावरती जरी कितीही असे मेसेज आले तर तुम्ही घाबरू नका, कोणीही घाबरू नका. जेलमध्ये खूप त्यांना त्यांची जग दाखवण्याचं काम लोकांनी केलेलं आहे आणि अजून पण चालू आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कशा पद्धतीने मारहाण केली, कोणी मारहाण केली याच्या संदर्भात काय इनपुट आले? ठेवलेली आहे क्योंकि कितीही जरी केला तो जे आतून जितके लोक आहे आणि मी आतून जितके लोक ते कुठे ना कुठे वाल्मिक कराडचे क्रिएट केलेले आहे. हे गुंड गँग जे आहे वाल्मिक कराडने त्यांना निर्माण केलेला आहे युवकांना. तो आज ते लोकही ज्यांना त्यांनी निर्माण केला ते लोक त्यांना त्यांची जगह दाखवत आहे. आणि मी तो वाल्मिक कराडना भेटण्यासाठी पण जाणार आहे जेलमध्ये. कशाला? त्यांना मला विचारायचं आहे. आज 3200 लोकांवरती, कमी ते कमी, जास्त आकडा होऊ शकते पण कमी ते कमी 3200 बीडचे गोर गरीब लोकांवरती, ज्याच्यामध्ये मी पण आहे, कमी ते कमी खोटे केस मध्ये बीड जेलची हवा खालावली आहे. आणि त्याच्यामध्ये आज तो आहे. तो मला एकच विचारायचं आहे त्यांना जाऊन की अशा कसं वाटते, तुम्ही स्वतः जाणार, आता तुम्हाला कसं वाटते? स्वतः जाणार का आणि कधी जाणार? नाही, मी स्वतः जाणार आहे माझे वकील सोबत. आणि जरी मला भेटण्याची संधी दिली जेलर साहेबांनी, मी उद्या किंवा परवा, मी आता खूप बिझी आहे, मी मुंबईमध्ये होती गेले 2 महिन्यापासून माझे कोर्ट केसचे मॅटरमध्ये. त्या आता मी जिंकलेली आहे, तो मी बीडमध्ये आलेली आहे, 2 दिवस पूर्वी मी आलेली आहे. तो आता मी जेलर साहेबांना निवेदन पत्र देणार आहे की एक सामाजिक कार्यकर्ता, एक पक्षाची अध्यक्षता म्हणून मला वाल्मिक कराडतून भेटायचं आहे. तो जरी मला भेटण्याची संधी दिली तर 100% मी वाल्मिक कराड सोबत भेटण्यासाठी जाणार आहे. आता एकूण सगळं हे कारागृहामध्ये सुरू असताना प्रशासन करत आहे काय? इथं प्रशासन कोणाच्या दाबावर? आता अशा पद्धतीने वाद होत असेल, होत असेल, मग इथलं प्रशासन काय करतं? एकच घराचे 2-2 मंत्री आहे है ना. धनंजय मुंडे तो मंत्री आता नाही आहे तरी पण आहे, आपण असं बोलू शकतात. क्योंकि अजितदादांनी अजून मंत्रीपद कोणाला दिलेला नाहीये, स्वतःकडे ठेवलेला आहे.
हे लोकांना असं वाटते की जनता मूर्ख आहे. इतके लोक, पूर्ण महाराष्ट्राची 13 कोटी जनता मूर्ख आहे, हे लोकांना असं वाटतंय, हे राजकारणी लोकांना. तो आज असो किंवा नसो पण आहे, है ना. तो आज 2-2 जरी मंत्री आहे तो तरी पण कशाला प्रशासन काय करणार, शासन काय करणार त्यांच्यावरती. आणि मला तो याचा पण माहीत पडलेला आहे की जेवण पण बाहेरून येतात. हे सगळी माहिती मला मिळाली आहे. आणि त्यांच्यासाठी पलंग पण आहे तिकडे, त्यांच्याकडे मोबाईल पण आहे आतमध्ये. हे सगळी माहिती मला हे व्यक्तीने दिलेली आहे जो 9 दिवस आतमध्ये होता. तर या प्रशासनाला जर त्यांनी गंभीरतेने दखल नाही घेतली तर मात्र तुम्ही पुढे वरती कुठे याची तक्रार करणार आहात का? 100% मी सीएम साहेबाला, अभि मी जाणार आहे मुंबई 2 दिवसामध्ये, तो मी सीएम साहेबांना सांगणार आहे असं असं मला सगळं आतमध्येच्या जे रेकॉर्ड आहे ते मला माहीत पडलेलं आहे. आणि एक इतके घाणेरडा आणि 60 वर्षाच्या म्हातारा जरी जेलमध्ये बसून बाहेर दहशत निर्माण करण्याचा जरी प्रयत्न करतोय आणि परत 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 हे गोष्टी पसरावत आहे बीड जिल्ह्यामध्ये की वाल्मिक कराड जरी जेलमध्ये आहे तरी पण त्यांची बाहेर दहशत तसंच आहे, कायम आहे. तो तुम्हाला काय करायचे आहे, मला नेमका एक शासनाला विचारायचं आहे मला की तुम्हाला पाहिजे काय. लोक फक्त दहशतीमध्ये जिये, जो जनता है वो सिर्फ दहशत में जिए, जिंदा रहे, ऐसा आपको चाहिए क्या? तो फिर एक काम करिए, आप 5-6 यहाँ पे और 50-100 वाल्मिक कराड जैसे लोग छोड़ दीजिए, जनता दहशत में रहेगी. व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असं वाटतं आतमध्ये. व्हीआयपी ट्रीटमेंट, हा, व्हीआयपी ट्रीटमेंट आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे, जे व्यक्ती होता तो 9 दिवसात त्यांनी सांगितला, माझ्या समोर केलेला. आणि त्यांनी हे पण सांगितलं काही थोडीफार मार झाली नाही, त्यांना खूप हाणलाय, खूपच मतलब हाणलाय. जे तुमच्या बदला होता ना ते लोकांनी आतमध्ये घेतला आहे, देवाने घेतलाय. कहते ना जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है. और ऊपर वाले ने आपका ताई ये बदला ले लिया है. और उसको जैसे आपको लाल पड़ा था ना यहाँ पे, वैसा उसको पूरे मुंह पे लाल पड़ा था. अशी मारहाण झालेली आहे त्यांच्यासोबत. आणि जरी माझी गोष्टीवरती विश्वास नाही आहे तो मी सीएम साहेबांना एकच सांगू इच्छिते आहे, तुम्ही सीसीटीव्ही फुटेज काढा आतमध्येचे. कराड तर जेलमध्ये आहे, मात्र तुम्ही सांगता बाहेर दहशत निर्माण करण्यासाठी कोण हे करते बाहेर? मोठे गुंड गँग आहे. गुंडा गँग जे आहे दहशत 13 आज बीडची जनसंख्या जी आहे 25 लाख आहे. 25 लाख लोकांवरती कोण 1, 2, 3 व्यक्ती दहशत निर्माण करू शकत नाही. खूप मोठी गँग आहे. तो हे लोक प्रयत्न करतायत पण आज सबकी हवा खसकलेली आहे. काय दहशत नाहीच राहिलेली आहे. मला एकच सांगायचं आहे, दहशत आता राहिलेली नाहीये. जनताला चांगली पद्धतीने अच्छे से जगण्याचा खूप हे आहे, अधिकार आहे. आणि तुम्ही शांततेने जगा. मला फक्त एकच बोलायचं आहे.